नमस्कार मित्रांनो, माझ्या VP प्लस बारामती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। बारामती विधानसभा 2024 वार आता संपलेला आहे। उद्या आता निवडणूक निकाल जाहीर होणार आहे। त्या अगोदर बारामतीकरांनी आताच बॅनर लावलेले आहे, बारामतीचा दादा बदलणार, आणि आता सांगून टाकलेला आहे कोण होणार आहे। तर चला आता आपण गांधी चौकात उभा आहे, तर बघूया आता लोकांना विचारणार आहे, तुम्ही आता मतदान तर केलं आहे, पण आपल्या बारामतीचा दादा कोण होणार आहे, कोण बाजी मारणार आहे। जे मान्य अजितदादा पवार, एका ठिकाणी योगेंद्रदादा पवार, काका वर्सेस पुतण्या ही आज लढत होती। आज ही लढत संपलेली आहे, चुरशी लढत लोकांनी आज बघितली आहे। तर त्याचा जो श्वास आहे बारामतीकरांनी सोडलेला आहे। तर चला तरी बघूया आज लोकांचं काय म्हणणं आहे, की आता उद्याचा निकाल तर लागणारच आहे। त्या अगोदर आपण आज बारामतीकरांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेणार आहे। तर चला आपण जाऊया। आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार संपलेला आहे। त्या अगोदर बारामतीमध्ये अगोदरच बॅनर झळकले, तर आज तुम्ही वोटिंग केलं, तर काय वाटतंय बरं, आज बारामतीचा दादा बदलणार काय, त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे, किंवा कोण बारामतीचा दादा होणार? बारामतीत दादाशिवाय पर्याय नाही, दादाच बरोबर आहे। आता तुम्ही दादाशिवाय पर्याय नाही असं का बरं, का तुम्ही म्हणताय? बारामतीत विकास झाल्यामुळे, विकास काम। बरं चला, धन्यवाद। नमस्कार नमस्कार। आता सध्या बारामती मधलं काय वातावरण म्हणतंय? बारामतीमध्ये ओनली अजित दादा, ओनली अजित दादा। बरं, आता उद्या निकाल लागणार आहे, बरोबर आहे। त्या अगोदर आताच लोकांनी बॅनर लावलेले, भावे मुख्यमंत्री म्हणून बॅनर, लोकांना ठाम विश्वास आहे। हो, ठाम विश्वास। ओके, धन्यवाद। दादांचं कामच आहे ना बारामती, बरोबर आहे, दादांचं कामच आहे, बरोबर आहे, विकास दृष्टीने दादांचं कामच आहे, बरोबर। ओके, धन्यवाद। आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार संपलेलं आहे, उद्या निकाल लागणार आहे आपल्या बारामतीचा, काय बोलायचं त्याबद्दल तुम्हाला? थोडा माईक जवळ घ्या। विकास काय बारामतीचे आपले दादाच येणार आहेत, बारामतीमध्ये दादाच येणार आहेत, ठाम विश्वास आहे। विकास केलाय तेवढं, विकासाच्या दृष्टीने काय कामं झालेले आहेत? बस स्टँड 1 नंबर बांधलेले, बर, आता इथं नदीपाशी 10व्या घाट आहे, तिथं सुधारणा केलेली, पूल बांधलेले, बरोबर आहे, कॅनलची सुधारणा 1 नंबर झालेली। आता बऱ्यापैकी मी बघतोय बारामती नगरपालिका कशी होती, आता नगरपालिकेची इमारत बघा, कुठल्याच नगरपालिकेला इमारत नाही, बरोबर आहे, 1 नंबर बांधलेले, बरोबर आहे। आज सोलापूर सारख्या ठिकाणी गेले तर पोलीस स्टेशन बघितलं, ते पडीक पोलीस स्टेशन आहे, बरोबर आहे, ठिकाणी बरोबर आहे। बारामती सारख्या तालुक्याला प्लेसला पोलीस स्टेशन 1 नंबर आहे आज, बरोबर आहे, प्रशासकीय भवन 1 नंबर आहे। अजून काय सुविधा पाहिजे जनतेसाठी एवढे? नक्कीच, चला, दादा 1 नंबर आहे आमच्यासाठी। म्हणजे दादा, आणि किती लीड येतील बरं, काय वाटतं तुम्हाला? लाखच्या पुढे मतांनी 100%, 1 लाखाच्या मताने, 1 लाख मतांनी दादा 100% आता ठाम विश्वास आहे। आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार संपलं, उद्या निकाल आहे आपल्या बारामतीचा, याबद्दल काय वाटतंय? बारामतीचा कोण दादा बदलणार? सगळे दादा दादाच म्हणतात, अजित दादा। बर, तुमचं काय मत आहे ते सांगा? आता माझं मत असं आहे की दादाचा गुरु साहेब, बरोबर आहे, योगेंद्रचा बी गुरु साहेब, बरोबर आहे। आता हे साहेबाच्या एकाच तालमीत 2 पैलवान झालेले आहेत, बरोबर आहे। साहेबांनी जर काय डाव टाकलेला असेल, कुणाला चित करायचा आणि कुणाला हे करायचा, बरोबर आहे, साहेबाची लय मोठी खेळी आहे, साहेबांना एवढं हलकं समजू नका, बरोबर आहे। कारण आज दादाला एवढं जसं दादा उभं राहतात तसं पडलं नाहीत, अगदी बरोबर, त्याला कारणीभूत कोणतरी गुरु आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर, पडत नाहीत, बरोबर आहे। तसं आता साहेबांनी दुसरा पैलवान त्यांच्याच घरातला योगी, बरोबर, त्यांच्याच तालमीतला आहे, पण दोन्ही पैलवानचा गुरु एकच आहे। त्याच्यामुळं आम्हाला कसं वाटतं की गुरु एक असल्यामुळं गुरुच्या डोक्यात जी आहे, कुठल्या ह्याला चित करायचा, कुठल्याला पाडायचा, बरोबर आहे। काका वर्सेस पुतण्या ही लढत होते, चुरशीची लढत आहे, काय सांगता येत नाहीये। आज बारामतीमध्ये बऱ्यापैकी बघितलं मी बॅनर झळकतात, याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? नाही ना, आता ज्याच्या त्याच्या इच्छा भावना आहे ते लावणार बॅनर, अगदी बरोबर आहे, आमची बी आहे, पण मत होत आहे आमचं जरा, बरोबर आहे। त्याच्यामुळं आम्ही निकाल लागल्यावर आम्ही बी बोर्ड लावू। चला, धन्यवाद। उद्या निकाल आहे, हा, कुठला लागला तरी आम्ही दोघाचा पिंड तरी लावू, त्याचं काय नाही, धन्यवाद। पडणाराचा बी लावून विजय होणाराचा बी लावू, दोन्ही आपलीच आहेत, दोन्ही आपलीच आहे ती, आणि दोघाचा पैलवानचं दोन्ही पैलवानचा वस्ताद शरद पवारच आहे, शरद पवारच्या तालमी दोन्ही तयार झालेले आहेत। आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार संपलंय, उद्या निकाल आपल्या बारामतीचा,
तर काय वाटतंय कोण दादा होईल? अजित दादा. बर, का बरं तुम्ही नाव घेताय दादा साहेबांचं? दादांनी काम केलं तेवढं आमच्यासाठी. बर, काम केले. काय सांगताय विकास दृष्टीने काम? सगळे भरपूर विकास केलेला आहे दादांनी बारामतीचा. बर, आणि महत्वाचं म्हणजे आमचे जे मंडईचं त्यांनी थोडं जवळ धरा बांधकाम माईक. चालू केलंय. हा, मंडईचं बांधकाम चालू केलेलं आहे, ते उत्कृष्ट पद्धतीने चाललेलं आहे. बर, दादांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जुने गाड्याधारकांना आम्ही वाड्यावर सोडणार नाही. बरोबर आहे. ते दादा आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत. अजून एक प्रश्न, दादा किती लीडने निवडून येतील? कमीत कमी 1 लाखाच्या फरकाने निवडून येतील. आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार थांबलं. जी काका वर्सेस पुतण्याची लढत आता संपलेली आहे, पण त्याचा आता उद्या निकाल जाहीर होतोय. तर आज बारामतीचा दादा कोण होणार याबद्दल तुमची काय म्हणणं आहे? बारामतीचा दादा एकच आहे, अजित दादा. बर, असं काय सांगताल बरं की आदरणीय दादासाहेब तुम्ही नाव घेताय, काय विकासाच्या दृष्टीने कामं झालेली आहेत? अजित दादांनी भरपूर विकास केलेला आहे बारामतीचा. बर, पाणी साठवण असेल, मोठमोठे आपले हे असेल, संस्था असतील, बरोबर आहे, कारखाने असतील, बरोबर आहे, रस्ते असतील, बायपास असेल. शिवाय आता आमचं जुनी भाजी मंडई इथं वाढलेली आहे. बरोबर आहे. मोठी बिल्डिंग तयार करतात आमच्यासाठी. ते आम्हाला गाळे मिळतील हक्काचे. त्यामुळे दादाच इथला दादा एकच, अजित दादा. शेवटचा एक प्रश्न, दादा किती लीडने निवडून येतील? दादा मागच्या वेळेस ज्या लीडने आले त्याच्यापेक्षा जास्त लीडने येणार यावेळेस. तर एक अंदाज तुमचा, काय लीडची संख्या? संख्या 1.5 लाखाच्या पुढं. 1.5 लाख संख्या. धन्यवाद दादा. आता बारामती विधानसभा 2024 वारं संपलं. काका वर्सेस पुतण्या लढत होते. उद्या निकाल आहे आपला बारामतीचा. आज त्याबद्दल काय सांगशील तू? बारामतीचे एकच वाद, अजित दादा आणि अजित दादा. अजित दादा. बरं, अजून एक लास्टचा प्रश्न, अजून एक की दादा किती लीडनी निवडून येतील? 1 लाख. 1 लाख मतांनी. चला, धन्यवाद. बारामती विधानसभा 2024 वार संपलं. काका वर्सेस पुतण्या ही लढत आता उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे. याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? बारामतीत अजितदादाच परत एकदा निवडून येणार आहे. बर, अजितदादा एवढा मोठा विकास केला आहे की त्या विकासाला महाराष्ट्रात कुठं तोड नाही. बरोबर आहे. त्यामुळं अजितदादाच निवडून 100% येणार. मग दादा किती लीडनी निवडून येतील? साधारण 60,000 ते 70,000 मतांनी. 60,000 ते 70,000 मतांनी. धन्यवाद. आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार थांबलं. काका वर्सेस पुतण्या ही लढत जी होती, आता उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे. सर, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय जेतील पवारच येणार आहेत. बरं बरं, कोणते? उद्या कळेल आपल्याला कुठले पवार आहेत. बरोबर. तरी आता सध्या बारामतीमध्ये बॅनर लागले, आदरणीय दादासाहेबांचं नाव झळकतंय आता सध्या. तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? दादांचं नाव दादाच येत त्यांना. बर, आता सध्या शेवटचा प्रश्न, दादा किती मतांनी लीडने निवडून येतील? उद्या कळेल आपल्याला. आता काय, आता किती 12 तास राहिलेत. 12 तासात कळून जाईल तुमचं आपल्याला. म्हणणं काय आहे? आमचं म्हणायला काय व्हॅल्यू, उद्या 12 तासात कळून जाईल काय येणार आहेत. बरोबर आहे. ओके, धन्यवाद. आता जी बारामतीमध्ये जी लढत होती काका वर्सेस पुतण्या, ही लढत आता संपली. उद्या आपला निकाल आहे बारामतीचा. आणि जागोजागी आता बॅनर बघतोय आपण की आदरणीय अजितदादा यांचं नाव झळकतंय. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? दादा एक दादा बरोबर आहे. आज का बरं, आज काय विकास दृष्टीने कामं झाले तुम्ही सांगताल का? आहे ना. त्यामुळे व्यापारपेठ चालली. बरोबर आहे. व्यापारपेठ चालली तर सगळे आजूबाजूचे लोक जगतात ना. बरोबर आहे. आणि कमीत कमी त्याला 75,000 पुढं बिंदास लीड. दादा किती लीडने निवडून येतील? 75,000 पुढं. 75,000 पुढं. ओके, ठाम विश्वास आहे. हा विश्वास डोळे दाखवून. डोळे झाकून. हा. नमस्कार. आता सध्या जी बारामतीत लढत होती आपली काका वर्सेस पुतण्या, एका ठिकाणीवर आदरणीय अजितदादा पवार आणि एका ठिकाणी योगेंद्रदादा पवार अशी लढत होती. लढत एकदम चुरशीत लढत होती, लोकांना बघायला मिळाली. आता त्याचा उद्या श्वास सुटणार आहे, उद्या निकाल आहे. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय झालंय, पुढं माहीत धरा. हा सुट्ट्या पुट्ट्याची लढत नाही. हा, बरं का. सुट्टा कोण अजित पवार, बरोबर आहे. पुतण्या कोण योगेंद्र पवार. योगेंद्र पवार, बरोबर आहे. आणि म्हातारं कोण आहे आमचं साहेब, बरोबर आहे. सुट्टा आहे आणि हे पुतणे आहे. बरोबर आहे. आपल्या साहेबाच्या विरोधात आतापर्यंत बारामतीमध्ये कुणीच हरलं नाही. अजितदादा 20,000 ते 22,000 हरणार आहे. बर बर बर, ठीक आहे. आणि हारून सुद्धा ते मंत्रिमंडळात जाणार आहेत. बरोबर आहे. हे तृतीय पुतण्याची फक्त गोलमाल करायची पद्धत आहे. फक्त पद्धत आहे. पवार फॅमिली एकच आहे. चला, फक्त तुम्ही आम्ही इथं भांडणं करू नयेत, काय करू नये, डेऱ्या बनवू नयेत. बरं, योगेंद्र दादा किती मतांनी लीड निवडून येतील? काय तुमचं म्हणणं आहे? 25,000 ते 30,000. 25,000 मतांनी निवडून येतील. 100%. चला, ओके. तृतीय पुतण्याची लढत आहे. पवार शरद पवार वर्षे अजितदादा आहे. बरं. योगेंद्र फक्त बॅनर आहे. बॅनर आहे. आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार संपलेला आहे. उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे. तर आज काय वाटतंय, बारामतीचा दादा कोण होणार किंवा बारामती माझी कोण मारणार? अजितदादा. बर, का बरं असं काय वाटतंय बरं?
दिसत नाही विकास किती केलाय काय केलाय. बरोबर आहे. सर्वसामान्य माणसाला इकडे तिकडे जायची गरज नाही. बर बारामती जेवढा विकास अख्ख्या महाराष्ट्रात कुठं विकास नाही तेवढा. बरोबर आहे. त्यामुळे आधी दादा किती लीडने निवडून येतील अजित दादा? लाखाच्या आसपास 1 लाखाच्या आसपास निवडून येतील. 100%. तुमचा ठाम विश्वास आहे? 100%. बरोबर आहे. ओके, धन्यवाद. आता सध्या जी बारामती विधानसभा 2024चं वारं संपलं, उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे आणि आज बारामतीचा दादा कोण होणार आज तुम्हाला काय वाटतंय? बारामती दादा अजित दादाच होणार. बरोबर आहे. आता कसं वाटतंय बरं, काय विकास झाला आहे बारामतीत? विकास भरपूर आहे. रोड आहे, थोडा माईक समोर घ्या सर. रोड आहे, पाण्याचं कॅनलचं पाणी सगळं व्यवस्थित आहे, सोयीचं आहे, शिक्षणाची सोय आहे, हॉस्पिटलायझेशन आहे. बरोबर आहे. आता एक माझा लास्टचा प्रश्न, दादा किती लीडने निवडून येतील? 30-40,000च्या मतदान दादा निवडून येतील. तुमचा ठाम विश्वास आहे? धन्यवाद. आता सध्या जी आपली बारामती मधली लढत होती काका वर्सेस पुतण्या, एका ठिकाणी आदरणीय अजित दादा पवार आणि एका ठिकाणी योगेंद्र दादा पवार, तर उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे, याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? अजित दादा निवडून येणार. बर, का बरं तुम्हाला असं का वाटतं की अजित दादाच निवडून येणार? काम आहे, दादांशिवाय नाही पर्याय. बरं, एक लास्टचा प्रश्न, दादा किती लीडने निवडून येतील? नाही सांगू शकत. तर एक साधारणतः तुमचं काय मत आहे? 1 लाखाच्या पुढे. 1 लाखाच्या पुढे. आता सध्या बारामती विधानसभा 2024चं वारं संपलेलं आहे. जी आपल्या बारामती मधली लढत होती काका वर्सेस पुतण्या, ही लढत हे उद्या आता बघायला लोकांना मिळणार आहे त्याचा निकाल. तर आज तुमचं म्हणणं काय आहे? अजित पवार. बरं, का असं वाटतं की अजित पवारच येणार म्हणून? त्यांची कामं चांगली, विकास कामं चांगली. विकास कामं काय सांगताल? अशी 5 कामं मला सांगा बारामतीतली विकास कामं झालेली. पाणी येते रोजच्या बरं. रोज, सुधारणा झाली आणि शाळा कॉलेज उद्योगधंदे या सगळ्या गोष्टी आल्या. बरोबर आहे. माझा एक लास्टचा प्रश्न, दादा किती लीडने निवडून येतील? 50,000 ते 1 लाखाच्या. 50,000 ते 1 लाखाच्या मतदान दादा निवडून येतील. ओके, नमस्कार काका. आता सध्या खूप चर्चा चालू होती आपल्या बारामती विधानसभा 2024ची. आता त्याचा अंतिम निकाल उद्या लागणार आहे. आज तुम्हाला काय वाटतंय बरं, आज बारामतीचा दादा कोण होणार? अजित दादा. बरं, का बरं असं वाटतंय काका तुम्हाला की अजित दादाच होणार म्हणून? ते बारामतीत कामं भरपूर आहेत ना त्यांची. बरोबर आहे. एस टी स्टँडचं काम, परत बारामतीकरांची पाण्याची सोय, बारामतीतले रस्ते, बारामती मेडिकल कॉलेज. बरोबर आहे. माझा पुढचा प्रश्न आहे काका की दादा किती लीडने निवडून येतील? दादा 50,000 ते लाख मतांनी निवडून येतील. आणि बारामतीमध्ये आताच बॅनर झळकले, त्याचं काय बरं कारण आहे? लोकांचं प्रेम आहे ना दादांवर. अगदी बरोबर आहे. लोकांचं प्रेम आहे दादांवरती, त्यामुळे अगोदरच बॅनर झळकले. चला, धन्यवाद काका. तुम्ही वोट केले? ओके. बारामती विधानसभा 2024चं वारं थांबलं. बारामती मधले काका वर्सेस पुतण्या ही लढत आता उद्या लोकांना बघायला मिळणार आहे. त्याचा निकाल लोकांना उद्या कळणार आहे. पण आज तुम्हाला काय वाटतंय बरं, बारामती मधील बाजी कोण मारेल? दादा. बरं, का असं वाटतंय बरं की अजित दादाच मारतील? दादांचा विकास पाहता. बरं, काय विकासाची 5 कामं मला सांगा दृष्टीने झालेली? बारामतीतली बरीच कामं तशी आहेत. मेडिकल कॉलेज असतील, बारामती रस्ते असतील. बरोबर आहे. बारामतीतली जे काही रोजगारीसाठी जे काही अवेलेबल केलेल्या कंपनी असतील आहेत, त्याची बरीच कामं आहेत. बरं, माझा लास्टचा प्रश्न, दादा किती लीडने निवडून? आता सध्या जी काही दिवस बारामती विधानसभा 2024ची कानाकोपऱ्यात आपल्या बारामतीचं नाव चालू आहे, दणकून चालू आहे नसतं धडाडून. आणि आज बारामतीमध्ये आताच बॅनर लागल्यात आदरणीय अजितदादा यांचं, याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? एकतर मी कराटी गावचा उपसरपंच आहे. आमचा कराटी गाव म्हणजे जिरायत पट्ट्यातलं गाव आहे. परंतु गेल्या 50 वर्षात पवारसाहेब राजकारणात आहेत गाव राज्याच्या देशाच्या. पवारसाहेबांनी आत्तापर्यंत कधीही त्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. बरोबर. माननीय अजितदादा पवारांनी एक सभेमध्ये सांगितलं की बाबा जिरायत हा शब्द मी काढून टाकेल. बरोबर आहे. मला कॉन्फिडन्स आहे, दादांवरती विश्वास आहे की दादा हा शब्द खरा करणार आहेत. आणि आत्तापर्यंत तुम्ही बघताय बारामती तालुकाच नव्हे तर बारामती तालुका ग्रामीण भाग सगळीकडे दादांनी भरपूर विकास केला आहे. बरोबर. जानाई शीर्ष योजनेला 450 कोटी रुपये निधी टाकलाय. करा निरा नदी जोड प्रकल्पाला माझ्या माहितीनुसार 1,000 कोटी निधी टाकलाय. तर फक्त आम्ही सुप्यामध्ये उपोषण केलं होतं शेतकरी कृषी संघर्ष समितीने. तर दादांनी तिथं आमच्या याला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर दादांनी 450 कोटी रुपये निधी जानाई शीर्षच्या योजनेसाठी टाकला. करा निरा जोड प्रकल्पासाठी 1,000 कोटी निधी टाकला. आणि मागच्या 5 वर्षात अजितदादांनी 9,000 कोटी रुपये निधी आणलाय बारामती मतदारसंघासाठी. आणि विकास कामं म्हणाल तर मेडिकल कॉलेज आहे, बाकी तुम्ही तर बघतच आहात. बरोबर आहे. उत्कृष्ट
पद्धतीने दादांनी काम केले आणि दादा माझ्या माहितीनुसार 1 लाखाच्या लीडने निवडून येईल. नमस्कार. आज बारामतीमधील जी बॅनर तुम्ही बघताय किंवा तुमच्या कानावर येत असेल की आज बारामतीचा दादा कोण होणार, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे काका? अजितदादाची एकमेव पर्याय आहे. बर. आणि दादाचं कामकाज, दादाचं सगळेच म्हणजे बारामतीकडे जे मनापासून लक्ष आहे हां, आणि सर्व जाती धर्माला मिळून मिसळून ते कार्य करतात ते अतिउत्तम आहे. आणि बारामतीकरांच्या तोंडात दादाचंच नाव आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि मनापासूनच त्यांना शुभेच्छा आहेत. आणि सदैव त्यांच्या पाठीशी बारामती राहणार आहे, बरोबर मला आहे. वाटतंय. माझा शेवटचा प्रश्न, दादा किती लीडनी निवडून येतील? आता लीडचं बघितलं तर गॅरंटी 40-50 हजाराचं जास्तीत जास्त लीड राहील. लीड राहील. ओके. कारण का घरातच 2 मामले झाल्यामुळं बरोबर हे आहे, होते ना, ते दादा फुल माताने झाले, बरोबर आहे ते. बाकी नाही. धन्यवाद काका. जे बारामती विधानसभा 2024चं वार थांबलं, बरोबर आहे. उद्या जे आपल्या पवार कुटुंबामधले जे काका वर्सेस पुतण्या ही लढत जी आहे ते उद्या निकाल बघायला मिळणार आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अजित पवार येणार. बर, काय येणार बरं तुम्हाला, असं का वाटतंय? विकास केला बारामतीचा. काय विकास केलाय? काय 5 कामं सांगा मला विकास केलेली. एसटी स्टँड बांधलंय. बरोबर आहे, थोडा माईक जवळ घ्या. हा. एसटी स्टँड बांधलंय. परत MIDC मध्ये काम चालू आहे. हा. परत पोलीस स्टेशन केले. हा. परत विद्यापीठ झाले. बर परत नवीन एक पोलीस स्टेशन उपायुक्त कार्यालय बांधलंय. बर बर मुंडोडीला. बरोबर आहे, बारणपूर साईडला. बरोबर आहे. बरं, माझा लास्टचा प्रश्न आहे, दादा किती लीडने निवडून येतील बारामतीमध्ये? लीडचं काय सांगता येत नाही, पण निवडून येतील. तर एक अंदाज 40 ते 50 हजार नेते. चला, ओके, धन्यवाद. आता सध्या बारामती मधली जी लढत होती, चुरशीची लढत, काका वर्सेस पुतण्या, ही लढत उद्या निकाल आपल्याला सगळ्याला बघायला मिळणार आहे. आज तुम्हाला काय वाटतंय, बारामतीचा दादा कोण होणार? बारामती दादा अजितदादाच होणार. बर, का सर असं वाटतं तुम्हाला की अजित दादाच होणार? ते विकास कामाच्या जोरावर. बरोबर आहे. काय विकासाचे काम आता झालेले बारामतीमध्ये? बारामतीमध्ये गणेश भाजी मंडई, जुनी मंडई, एसटी स्टँड, बर, पोलीस मुख्यालय, अशी बरेच प्रकारची विकास कामं झाली ना. बरोबर आहे. तुम्ही आता जे म्हणताय अजित दादा निवडून येणार, ते किती लीडने निवडून येतील बारामतीमध्ये? लाखाच्या पुढे. 1 लाखाच्या पुढंच हा ठाम विश्वास आहे. माझा नंबर लिहून घ्या. नमस्कार. आता सध्या जी आपली बारामती विधानसभा 2024चं वारं थांबलं, काका वर्सेस पुतण्या ही लढत जी आहे ती आता उद्या निकाल आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या अगोदर बारामतीमध्ये बॅनर आपल्याला बघायला मिळतात. आज तुम्हाला काय वाटतंय बरं, कोण बारामतीचा दादा होणार? बारामतीचा दादा पण दादाच होणार, अजित दादा. आणि मी तर म्हणतो मुख्यमंत्री पण दादाच होणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही अजित दादा पवार होणार आहे. बरोबर आहे. दादांचं नेतृत्व असं आहे की सगळ्या समाजाच्या लोकांना संघट घेऊन चालतात. बरोबर आहे. कुठलंच भाषण तुम्ही बघा दादांचं नाहीये की अल्पसंख्याकांना वेगळं करा किंवा हिंदू मुस्लिमचं राजकारण करा. बरोबर आहे. कुठलंच भाषण नाही. सर्व लोकांना एकत्र घेऊन जाणं, लोकांना एकत्र घेऊन दादा चालतात. बरोबर आहे. आता बारामतीकरांची पण ही इच्छा आहे आणि सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की दादांनी मुख्यमंत्री व्हावं. बरोबर आहे. दादा किती लीडने निवडून येतील? माझ्या हिशोबाने 50-60 हजार लीडने निवडून येतील. बरोबर आहे. धन्यवाद. आता सध्या बारामती विधानसभा 2024चं वारं थांबलंय. काका वर्से पुतण्या ही लढत जी आहे उद्या निकाल आपल्या बारामतीचा बघायला मिळणार आहे. सर, तुम्हाला काय वाटतंय बरं, बारामती दादा कोण होणार? बारामतीचा दादा एकच दादा, अजित दादा. का बरं तुम्ही आज अजित दादांचं नाव घेता? आज काय अशी कामं सांगता विकासाच्या दृष्टीने? बारामतीचा एवढा विकास केलाय अजित पवारांनी, त्यामुळे आमचं मत स्पष्ट अजित दादांना आहे. आता अजित दादा किती लीडने निवडून येतील उद्या? साधारण आता एक लीड दादांचं लाखाच्या आसपास राहील. 1 लाखाच्या आसपास राहील. ओके, धन्यवाद. ताई, आता सध्या बारामतीमध्ये काका वर्सेस पुतण्या ही लढत होती, याचा उद्या निकाल लागणार आहे. सर्व बारामतीकरांचं लक्ष तिकडे लागलेलं आहे. आज तुम्हाला काय म्हणायचंय बरं, बारामतीमध्ये कोण बाजी मारेल? अजितदादा. बरं, का असं वाटतं की अजितदादांचं तुम्ही नाव घेताय? का अशी कोणती विकासाची कामं झालेली? खूप झालीत ना. गणेश मार्केट, मच्छी मार्केट, बरोबर आहे. जुनी मंडई, बरोबर आहे. MIDC, खूप सारे झाले. बरोबर आहे. काय वाटतं बरं ताई, किती दादा लीडने निवडून येतील? एक अंदाज? 2-3 लाखांनी. ओके, धन्यवाद. आता सध्या बारामतीमध्ये काका वर्सेस पुतण्या ही लढत चालू होती, चुरशीची लढत चालू होती. त्याचा उद्या आपल्याला निकाल आहे, बारामतीकरांना कळणार आहे. बरं, तुम्हाला काय वाटतंय, बारामती मधला दादा कोण होणार? माईक जवळ घ्या सर. आज तुम्ही दादा अजितदादांचं नाव घेताय, आज काय विकासाच्या दृष्टीने कामं झालेले आहेत सांगू शकताल का? काय झालं नाही तुम्ही सांगा. बरोबर आहे.
तर आज 5 कामं तुम्ही सांगा विकास दृष्टीने की आता जी कामं झालेली आहेत बारामतीमध्ये. बारामती 2024 मध्ये झालेली 5 कामं सगळ्यांना माहिती आहेत. बरोबर आहे. वेळ काय सांगायचं नाही. एसटी स्टँड आहे, हा बिगोन रोड आहे, ब्युटिफिकेशन आहे, बरोबर आहे. पाणी तलाव झालेले आहेत बरोबर आहे. आणि महत्वाचे बारामतीच्या मूलभूत सुविधा सर्व तयार आहेत आपल्याला. बरोबर आहे. अजूनही माझा प्रश्न आहे की 2 उमेदवार आपले बारामतीमध्ये उभा होते. आज एका ठिकाणी आदरणीय अजितदादा पवार आणि दुसऱ्या ठिकाणी युगेंद्रदादा पवार. आज युगेंद्रदादांचं का तुम्ही नाव नाही घेतलं, का असं वाटतं तुम्हाला? युगेंद्रदादा पुढच्या 5 वर्षांचं. बरोबर आहे. पुढच्या 5 वर्षाला दादा किती लीडने निवडून येतील? 25,000 मतांनी. नमस्कार काका. आता सध्या बारामती विधानसभा 2024चं वारं थांबलं. काका वर्सेस पुतण्या ही लढत उद्या निकाल आपल्याला सगळ्यांना कळणार आहे. आज तुम्हाला काय म्हणायचं आहे, बारामतीतला दादा कोण होणार? आज काय म्हणायचं आहे तुम्हाला? हा, गड्या होणार. गड्या होणार, अजितदादा पवार होणार. बरं काय किती लीडने निवडून येतील? तर एक अंदाज साधारणतः 1 लाखांनी. चला धन्यवाद. आता सध्या बारामती विधानसभा 2024चं वारं थांबलंय. काका वर्सेस जी पुतण्या ही लढत जी होती उद्या निकाल आपल्या बारामती सगळ्यांना लागणार आहे. आज तुम्हाला काय सांगायचं आहे, बारामतीत दादा कोण होणार? बारामतीत दादा पहिल्यापासून एकच आहे, अजितदादा. का असं वाटतंय बरं की अजितदादा तुम्ही नाव घेता, युगेंद्र दादाच का नाही? दादांची कामं तशीच ना पहिल्यापासून. बरोबर आहे. त्यांनी कामं केलेली आहेत, त्यामुळे दादांशिवाय पर्याय येत नाही बारामतीला. दादा किती लीडने निवडून येतील? आता साहेबांचा सपोर्ट असल्यामुळे लीड थोडं कमी होईल. बरोबर आहे. आधीपेक्षा. बरोबर आहे. पण कमीत कमी 60-70 हजार मतांनी निवडून येते हे तुमचा ठाम विश्वास आहे. विश्वास आहे. ओके धन्यवाद. सध्या बारामती विधानसभा 2024चं वारं थांबलेलं आहे. जे आपल्या बारामतीमधली चुरशीची लढत होती काका वर्सेस पुतण्या यांचा उद्या आपल्याला निकाल लागणार आहे. आज तुम्हाला काय वाटतंय, बारामतीचा दादा कोण होणार? अजितदादा. बर का बरं तुम्हाला असं वाटतं की अजित दादाच होतील म्हणून? विकास केलेला आहे दादांनी. बरोबर आहे. काय विकासाच्या दृष्टीने कामं सांगा मला. रस्ते केलेले, MIDC केलेले. बरोबर आहे. अजून बाकीचं अजून रस्त्याबरोबर बाकीचं आहे का नाही, MIDC वाढवलेली, औद्योगिक MIDC बरोबर आपल्या महिला लुगणारे आणलेले त्यांनी. बरोबर आहे. अजित दादा पवार आहे ते किती लीडने उद्या निवडून येतील? लाखाच्या पुढे तर यायला पाहिजे. 1 लाखाच्या पुढे यायला पाहिजे. 100% यायला पाहिजे. ठाम विश्वास आहे. 100%. चला ओके धन्यवाद. आता सध्या बारामतीच्या लढतीचा जो निकाल आहे उद्या आपल्याला लागणार आहे. आज त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे, बारामतीचा दादा कोण होणार? अजितदादा. बर का बरं असं वाटतं की अजित दादाच होतील, युगेंद्र दादा का नाही? अजितदादांनी विकास केलेला आहे. बर. आणि बारामतीत आपल्या सगळ्या बारामतीकरांचं समीकरण आहे. विधानसभेला अजितदादा आणि लोकसभेला सुप्रियाताई ताई. बरोबर आहे. अजित दादा पवार हे किती लीडने निवडून येतील? साधारण जरा चुरशीची निवडणूक झालेली आहे, त्याच्यामुळं 35 ते 40 हजार मतांनी निवडून येईल. बरोबर. चुरशी लढत तर असणारच आहे, कारण एकाच पवार कुटुंबामधनं काका वर्सेस पुतण्या होते, त्याच्यामुळे नक्कीच लीड जरा थोडंसं कमी होऊ शकतं. आता सध्या बारामतीचा निकाल आपल्याला उद्या सगळ्याला कळणार आहे. चुरशी लढत होती, सगळ्यांचं लक्ष लागले बारामती. आज काय वाटतंय, बारामती मधला दादा कोण होणार? दादा निवडून अजितदादा. बर का बरं वाटतं तुम्हाला अजित दादा, युगेंद्र दादा का नाही? विकास केला विकास केलाय. काय विकासाची कामं झालं सांगा बरं जर तुम्ही. बारामतीचा विकास नाही बरं केला, स्टँड बिंग सगळं भारी केलं. बरोबर आहे. किती लीडनी दादा निवडून येतील? लाखाच्या परत येणार. ठाम विश्वास आहे. 100% म्हणून तर बॅनर लावलेत का आज बारामतीमध्ये? ओके धन्यवाद. तुम्हाला अजून काहीतरी बोलायचं, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण आहेत? अजितदादा 100% यंदा मुख्यमंत्री होणार हीच इच्छा आमची मनापासून. 100% होणार मुख्यमंत्री. नमस्कार. आता सध्या बारामती विधानसभा 2024चं वार थांबलं. बरोबर आहे. जो चुरशी लढत होती काका वर्सेस पुतण्या यांचा उद्या निकाल आहे. आज काय वाटतं तुला बरं, बारामती मधील दादा कोण होणार? माननीय श्री अजितानंदराव पवार साहेब. बरोबर. माईक जवळ घ्या सर. माननीय श्री अजितानंदराव पवार. बरं आज दादांचं तुम्ही नाव घेता, युगेंद्र दादांचं का तुम्हाला वाटतं नाही? नौके त्यांना जिल्हा परिषद 3 लढवू द्या, अनुभव घेऊ द्या, मग आमदार केला. बरोबर आहे. डायरेक्ट आमदार हा शक्य होऊ शकतात, पण आता सध्या तर आमचा कल सगळा दादांकडेच आहे, अजितदादा. बरोबर आहे. देशात 1 नंबरचं शहर आहे आमचं बारामती. असं नाही, आम्हाला सगळं आहे, सगळंच आहे, बाहेर जायची गरज नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. किती लीडनी निवडून येतील दादा? लाखाच्या 1 लाखाच्या ठामच विश्वास आहे. आता सध्या बारामतीची जी लढत होती काका वर्सेस पुतण्या यांचा उद्या निकाल आहे, तर काय वाटतंय बरं बारामती मधील कोण बाजी मारेल? अजितदादा. का बरं अजितदादा, युगेंद्र दादा का नाही? काय त्यांचं कार्यच नाही काय तर. बरोबर आहे.
दादा किती लीडनी निवडून येतील? बारामतीच घडवली थोडक्यात अजितदादा. बरोबर आहे. दादा किती लीडनी निवडून येतील काय वाटतंय? लाखाच्या आसपास. लाखाच्या आसपास निवडून येतील. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल? मुख्यमंत्री कोण का होईना पण दादा इथं पाहिजेत बारामती. बारामतीत दादा, त्यांच्याशिवाय पर्याय नाही काय म्हणायचं? बरं, ओके. ठाम विश्वास आहे दादाच येतील. येणार, मतदानच दादाला केलंय. ओके, धन्यवाद. आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार थांबलेला आहे आणि काका वर्सेस पुतण्या यांची लढत, त्याचा निकाल उद्या आपल्याला सगळ्याला कळणार आहे. पण बारामतीतील बाजी कोण मारेल? अजितदादा पवार. पण का बरं तुम्ही युगेंद्र दादा का नाहीत? नाही, अजितदादा पवार पहिल्यापासून भरपूर कामं वगैरे केलेले आहेत, त्याच्यामुळं अजितदादाच. दादा किती लीडने निवडून येतील? लाख. 1 लाखाचा. 1 लाखाने. ठामच विश्वास आहे तुमचा? हा, ठाम विश्वास आहे. धन्यवाद. आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार थांबलेला आहे. उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे ना. आज काय वाटतंय बरं, बारामती मधील कोण बाजी मारेल? बारामतीमध्ये पुढे घ्या, पुढे घ्या. अजितदादा बाजी मारणार. बरोबर आहे. लाखाच्या आसपास 1 ते 1.5 लाखांनी निवडून येतील. तुमचा ठाम विश्वास आहे. आज काय बरं बारामतीमध्ये कोणती कामं झाली विकासाच्या दृष्टीने? काय सगळी कामं दादानीच केलेली ते विकासाची. कोणती राहिली तशी? बरोबर आहे, अगदी बरोबर. राहिलेलीच नाहीये. ओके, धन्यवाद काका. आता सध्या बारामतीमधील बाजी कोण मारेल? बारामतीमध्ये बाजी अजितदादाच मारते. बरोबर आहे सर. आता ठीक आहे, तुम्ही दादाचं नाव घेताय. काय सध्या योगेंद्र दादा का नाहीत? पाहिलं गेलं तर मागच्या राजकारणापासून म्हणजे दादा, थोडा माईक जवळ घ्या सर. दादा जेव्हापासून राजकारणामध्ये आहेत, बरोबर आहे, त्यांनी सगळे म्हणजे पाहिलेलं आहे की कामं कशी करायची काय नाही. आता युगेंद्र दादा जरी आले असले तरी त्यांना अनुभव नाही आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. म्हणजे नुसतं पवार साहेबांच्या नावाखाली ते निवडून येऊ शकत नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर. अनुभव महत्वाचा आहे. अगदी बरोबर. आणि बारामतीतल्या माणसांना माहिती आहे की अजितदादा काय, त्याच्यामुळं. आणि विषय असा आहे की त्यांनी काम भरपूर केलेले आहेत. बरोबर आहे. मध्ये कुठलं असं काम नाही की त्यांनी ते ठेवलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं 100% अजितदादाच लागतील. किती लीडनी निवडून येतील दादा? साधारणतः 1,00,000 लाखाच्या लीडनी निवडून येतील. बरोबर आहे, ठाम विश्वास आहे तुमचा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होतील? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कामाच्या गरजेने जर पाहिलं गेलं, जसं काम पाहिजे तसं जर काम करत असेल, नेतृत्व जर असेल ते अजितदादांकडे आहे. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की अजितदादाच मुख्यमंत्री होईल. नक्कीच, ही सगळ्या जनतेची इच्छा आहे. ओके, धन्यवाद सर. बारामती विधानसभा 2024 वार थांबलेला आहे. बरोबर आहे. उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे. आज त्याबद्दल काय तुम्हाला म्हणायचंय? बारामतीत बाजी कोण मारेल? 99% नाही, 1000% नाही, 1 लाख आणि 1% अजित पवार बाजी मारणार आहे. किती लेणी निवडून येतील दादा? ते लाखाच्या आसपास. बरं, आता ठीक आहे, युगेंद्र दादा का नाहीत बरं? युगेंद्र दादा म्हणजे तुम्हाला अजित दादाच्या माध्यमातून बोलतो. बरोबर आहे. अजित पवार अजित दादाने आमच्या अमराई सारख्या आंबेडकर वसाहतमध्ये एक नया न घेता 1 BHK 100 कुटुंब, त्यामध्ये 100 कुटुंबाला 100 घरे दिलेले आहेत. 1 रुपया न घेता लाईट पाण्याची सोय करून, त्याबद्दल 70 पिढ्या जरी गेल्या तरी आमच्या इथली अमराई इथली लोक विसरणार नाहीत. हे काळ्या दगडाची पांढरी रेष. ओके, धन्यवाद. आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार थांबलेला आहे. उद्या आपला बारामतीचा निकाल आहे. बरोबर आहे. एकाच कुटुंबामधील काका वर्सेस पुतण्या यांची लढतीचा उद्या निकाल आहे. आज बारामतीमधील बाजी कोण मारेल? दादा. दादा. बर, का बरं युगेंद्र दादा का नाहीत? कशासाठी? बरोबर आहे. दादा पहिल्यापासून आहे, पहिल्यापासून पुढे बी राहणार. बरं, किती लीडनी दादा निवडून येतील? थोडा माईक जवळ घ्या. 1 लाख मध्ये निवडून येतील. ठाम विश्वास आहे तुमचा? नमस्कार. आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार थांबलेलं आहे. आता उद्या आपला बारामतीचा निकाल आहे. बारामती मधील बाजी कोण मारेल? अजितदादा. का बरं युगेंद्र दादा का नाहीत? अजितदादा. का तुम्हाला दादाच करा? विकास केला दादा. काय विकास केला ते सांगा बरं जरा. विकास दृष्टीने काय झालाय? विकास म्हणजे बारामतीचा भिगवण रोड बघा, बर, पाण्याच्या सोयी बघा. बरोबर आहे. अजून काय झालेला विकास? सगळा विकास दादांमुळे झालेला आहे. बरं, दादा किती लीडनी निवडून येतील? 50,000. 50,000. ठाम विश्वास आहे. उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे. जी एकाच पवार कुटुंबामधली जी लढाई आहे, काका वर्सेस पुतण्या यांच्यामध्ये बारामतीमधील बाजी कोण मारेल? अजितदादा. का बरं युगेंद्र दादा का नाहीत? अजितदादांनी विकासाची कामं केली. बरोबर आहे. काय आता बारामतीमध्ये काय विकास झालाय? बारामतीमध्ये तुम्ही बेगोन रोडला गेला ना, हा, तिकडे बाग बगीचे बसायला, ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा केलेली. बरोबर आहे. निवांत राहतात लोक, बसतात. दादा किती लीडनी निवडून येतील? तरी
लाखाच्या पुढे 1.5 लाखाच्या आसपास तेवढं ठाम विश्वास आहे. आता बारामतीमध्ये जे मी आता बघितले बॅनर झळकतात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे होणार आहेत, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? मुख्यमंत्रीच होते यावेळेस. बरोबर आहे. ओके, चला धन्यवाद. आता उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे. आज काय तुम्हाला सांगायचं, बारामती मधील बाजी कोण मारेल? बरोबर आहे. का हो, योगेंद्र दादा का नाहीत? योगेंद्रने काय केलं? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. काय नाही केलं, बरोबर आहे. ते आता नवीन आहे. दादा किती लिंडी निवडून येतील? 1 लाखाच्या पुढे ठाम विश्वास आहे. येणारच. नमस्कार. नमस्कार. बारामती विधानसभा 2024 वार थांबलेलं आहे. उद्या आपला निकाल आहे बारामतीचा. काय वाटतं कोण दादा होईल? अजितदादा. का बरं, योगेंद्र दादा का नाहीत? तर योगेंद्र आतापर्यंत कामच काय नाही तर काय कशासाठी जोर त्यांना मत द्यायचं. बरोबर आहे. अगदी दादा किती लिंडी निवडून येतील? दादा कमीत कमी 1 लाखाच्या पुढे 1.5 लाखाच्या आसपास निवडून येतील. ठाम विश्वास आहे तुमचा. काका, बारामती विधानसभा 2024 वार थांबलेला आहे. एकाच पवार कुटुंबामध्ये काका वर्सेस पुतण्या ही लढत उद्या निकाल आपल्या बारामतीचा. बारामतीमधील बाजी कोण मारेल याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया आहे? अजितदादा पवार. का बरं, योगेंद्र दादा का नाहीत? विकास पुरुष आहे बारामतीचा. बरोबर आहे. किती दादा लिंडी निवडून येतील? कमीत कमी 1 लाखाच्या मताने. हा ठाम विश्वास आहे. 100%. सर नमस्कार. बारामती विधानसभा 2024 वार आता थांबलेलं आहे. लोक आताशी श्वास घेतात. उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे. आज बारामतीमधील दादा नवीन चेहरा कोण होईल? नवीन चेहरा होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण योगेंद्र पवार क्षेमडा कार्यकर्ता आहे. अजित पवार विकास पुरुष आहे. बरोबर आहे. दादांचा बारामतीमध्ये विकास आहे. योगेंद्रचं काय पार्श्वभूमिका आहे त्याची? बरोबर आहे. पवारांचं प्रोडक्ट आहे म्हणून बरोबर आहे. त्याला बारामतीकर नाही स्वीकारणार. बरोबर आहे. अजित दादा हे विकास पुरुष आहेत आणि बारामतीकरांना अजित दादाच लागतात. बारामतीतील विकासाच्या दृष्टीने काय कामं झालेली? काय झाली नाही. बरोबर. आज महाराष्ट्राचं डेव्हलपमेंटमध्ये एक पॅटर्न म्हणून बारामतीकडे बघितलं जातं. जे पुण्यामध्ये नाही, मुंबईमध्ये नाही, त्या फॅसिलिटीज बारामतीमध्ये शिक्षण संस्था असतील, MIDC असेल, बारामतीचे रस्ते बघा. आता तुम्ही आमच्या भिगवण चौकामध्ये जर गेला, जे चौक पॅरिसमध्ये आहे त्या चौकाची डिझाईन दादांनी त्या 3 हाती चौकाला दिली. बरोबर आहे. योगेंद्र पवारने काय केलं, साधी मुतारी पण बांधली नाही, म्हणतो तुतारी वाजवा. बरोबर आहे. तुतारी वाजणार नाही. बरोबर आहे. तुतारीची पुंगाणी होणार उद्या. दादा किती लिंडी निवडून येतील? कमीत कमी 1.25 लाखाच्या ते 1.5 लाखच्या लीड दादा निवडून येईल. तुमचा ठाम विश्वास आहे? 100%. बारामतीमध्ये आता बॅनर बघतोय मी, महाराष्ट्राचे 22 मुख्यमंत्री बॅनर लागायला चालू झालेले आहेत, बांधायचं काम चालू आहे, जाऊन बघा. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होतील? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे. भले कुणीही उद्या, देवेंद्र फडणवीस उद्या, एकनाथजी शिंदे उद्या, अजित पवार उद्या, पण महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आहे. आणि धन्यवाद. आम्ही गुलाल उधळणार. धन्यवाद. दादा, बारामती विधानसभा 2024 वार आता थांबलंय. उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे. काय वाटतं, बारामतीचा नवीन चेहरा कोण मिळेल बघायला? कोण? अजित दादा. का बरं, योगेंद्र दादा का नाहीत? नाही, विकास केलाय ना. बरोबर. काय विकासाची कामं झालेली सांग बारामतीमध्ये? कामं झाले बारामती. बरं, तरी आज 2-3 कामं सांग. 2-3 कामं सांग आज विकासाची. कॅनेल वगैरे सजवले, तिकडे रोड चालू केले. बरोबर आहे. दादा किती लिंडी निवडून येतील? 1 लाखाच्या आसपास. ठामच विश्वास आहे. आता बारामतीमध्ये बॅनर लागलेले आहेत. महाराष्ट्राचे 22 मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, याबद्दल तुझी प्रतिक्रिया काय आहे? नाही, आम्हाला दादाच पाहिजे. दादाच पाहिजे. आपला बारामतीचा उद्या निकाल आहे. आज पवार कुटुंबामधील काका वर्सेस पुतण्या ही लढत आहे. आज उद्या त्यांचा निकाल जाहीर होणार आहे. आज बारामतीमधील दादा कोण होतील? अजितदादा. का बरं, योगेंद्र दादा का नाहीत? काय काम केलंय राव दादानी, कसली बारामती केली राव. बायपास आहे तर आता मी जालन्यापर्यंत गेलो राव. काय सगळा खकाना दुरळान पुढ्यान काय दुनियादारी आहे का इथं? काय दिसतंय का? बरोबर आहे. हा विकास आहे. लोकांना दादाच आवडते तर दादाच काम करणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होतील? दादा झालं तर अतिशय उत्तम होईल. बरोबर आहे. दादा किती लिंडी निवडून येतील? थोडं मताधिक्य होईल कमी पवार कुटुंबामुळे. बरोबर. चुरशीची लढत होते. तर एक साधारण तुम्हाला काय वाटतं किती लीड पडेल? 20% मतदान कमी पडेल दादा. बरोबर आहे. पण आदरणीय अजित दादा पवारच येतील. दादाच येणार 100%. योगेंद्र दादा बी येतील की, पण थोड्या दिवसांनी येतील की अजून. बरोबर आहे. विकासाच्या दृष्टीने दादा, योगेंद्र दादा बी येतील. धन्यवाद. उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे. काय वाटतंय बरं, बारामतीतील नवीन दादा कोण होतील? का बरं, योगेंद्र दादा का नाहीत? कारण अजित दादांनी विकास चांगला केला. बरोबर आहे. महत्वाचं सगळं म्हणजे पाणी सोय, रस्त्याची, म्हणजे इतर कामं सगळी केली. दादांना किती लीड पडेल? तसं सांगता येत नाही. तर एक अंदाज तरी त्यांना
80-90 लीड 80-90 म्हणजे ठाम विश्वास आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल ते काय मी सांगू शकत ती सांगू शकत नाही. ओके, धन्यवाद. आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार थांबलेला आहे. उद्या आपल्या बारामतीचा निकाल जाहीर होणार आहे. काय वाटतंय बारामती मधील नवीन दादा कोण होतील? बारामतीमध्ये फक्त अजितदादा येईल. का बरं योगेंद्र दादा का नाहीत? योगेंद्र दादांपेक्षा अजितदादांचा अनुभव तगडा आहे आणि बारामतीचा विकास बघता एकंदरीत अजितदादा हेच बारामतीचं भविष्य असणार आहे. बरोबर आहे. आज काय बारामतीमध्ये विकास झालाय काय सांगताल? पूर्ण बारामती जर तुम्ही बघितली गेल्या 5 वर्षामधली बारामती आणि आताची बारामती जर तुम्ही बघितली तर पूर्ण बारामतीमध्ये चेंजेस आहेत. बरोबर आहे. पुण्या साईडला जर तुम्ही गेला तर त्या साईडचे जेवढ्या फॅसिलिटी किंवा जेवढ्या सोयीसुविधा आपल्याला इतर तालुक्यांपेक्षा बारामतीमध्ये जास्त बघायला भेटतील. एकदम विकसित तालुका हा बारामती तालुका आहे. दादा किती लीडनी निवडून येतील? दादा आमच्या मते तर 1 लाख पर्यंत लीड घेतील. आणि महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण होईल? महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री बारामतीकर म्हणून आम्हाला तर अजितदादा व्हावे हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार संपलेला आहे. उद्या आपला बारामतीचा निकाल आहे. पवार फॅमिली कुटुंबामधनं एखाद्या ठिकाणावरनं आदरणीय अजितदादा पवार आणि योगेंद्र दादा पवार उभा होते. तुम्हाला काय वाटतंय बारामतीतला दादा कोण होईल नवीन? बारामतीमधील नवीन दादा कोण होतील? दादाच आहेत ना. बरोबर आहे. कोणते दादा? अजित दादा. बर का बरं तुम्ही योगेंद्र दादा का नाहीत? विकास बरोबर आहे. आज काय झालं बारामतीमधील विकास? काय पालट झाला बारामतीतला. बरोबर आहे. बारामती झाली आपली. बरोबर आहे. 1 नंबर बारामती ही दादांमुळे झालं ना. दादांना किती लीड पडेल? त्याचा अंदाज नाही पण दादा येतील म्हणजे तर एक अंदाज असं वाटतं की लाखाचं लीड तर जाणार. धन्यवाद. उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे. सगळ्यांचं लक्ष लागले महाराष्ट्रामधनं अख्या बारामतीकडे लक्ष लागलेलं आहे. तर आज तुम्हाला काय वाटतंय बरं आज बारामतीमधील नवीन दादा कोण होतील? नवीन नाही जे आहेत तेच आपले अजितदादा. बरोबर आहे. जे आहेत ते एकदम छान. का बरं योगेंद्र दादा का नाहीत? दादांनी जे काम केलंय ते कोणीच करू शकत नाही. बरोबर आहे. ताई आता सध्या काय कामं चाललेली आहेत बारामतीमध्ये? बारामतीचा हा जो सगळा काय पलट झालाय बारामतीची विकासाची जी कामं झाली ती सगळी फक्त आणि फक्त दादांवर. बरोबर आहे. दादा किती लीडनी निवडून येतील? अंदाज नाही सांगू शकत पण जातील लाखाच्या पुढे नक्की जातील. बरं आता सध्या बहीण लाडकी योजना जे आदरणीय अजितदादा पवार यांनी आणली याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं तर ज्या सर्व्हिस करणाऱ्या किंवा ज्या हे आहेत त्यांच्यासाठी तर ठीक आहे पण ज्या गृहिणी आहेत ना त्यांच्यासाठी खूप चांगली योजना आहे. अगदी बरोबर आहे. त्याही परिस्थितीत आहे ना नवऱ्याकडनं एखादी गोष्ट मिळते तो तर हक्काचा ठीक आहे पण आज भावाकडनं ही जी गोष्ट त्यांना मिळाली ना बरोबर आहे. खूप महत्त्वाची. बरोबर आहे. 1,500 रुपये ही खूप महत्त्वाचे आहे त्या फॅमिलीला. बरोबर आहे. अमाऊंट ह्याच्याशी महत्त्व नाही. बरोबर आहे. जी योजना राबवली सगळ्या बहिणींसाठी तर ती योजना आहे ना सगळ्यांसाठी फार काहीतरी मोठ्या दिवस गेली. काय वाटतं बरं योजना अखंडपणे चालू राहावा की मध्येच बंद पडावी? नाही चालू राहिली. बरोबर आहे. किमान ज्या गृहिणींसाठी गरजेची त्यांच्यासाठी तर नक्की चालू राहील. ओके धन्यवाद. उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे. बारामतीचं लक्ष सगळ्यांचंच लागून राहिलेलं आहे कारण ही काही दिवसाची काय म्हणतात ना जी काका वर्सेस पुतण्यांची लढाई आहे. सगळे लोक आपण युट्यूबला बघतोय सगळीकडे चर्चा चालू आहे. आज तुम्हाला काय वाटतंय बरं आज बारामतीमधील जे दादा होणार आहेत ते कोण आहेत? दादा तर अजितदादा राहणार आहेत. बरोबर आहे. उद्याच्या निकालात फक्त आम्हाला अजितदादा मुख्यमंत्री होतात का तेच बघायचे. बरोबर आहे. म्हणजे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे होते का हे फक्त बघायचंय. त्याच्या अगोदर आदरणीय अजितदादा हे निवडून आलेलेच आहेत. बरोबर आहे. आता बारामतीमध्ये जे बॅनर लागलेले आहेत अगोदरच बॅनर लावले लोकांनी का बरं असं का केलंय? निवडून आले तर जमायत ना. बरोबर आहे. म्हणजे प्रेमच आहे म्हणायचं तुमचं. बरोबर. किती लीड निवडून येते साधारणतः? मागच्या वेळेसपेक्षा जास्त देण्याची शक्यता यावेळेस. बरोबर आहे. ओके धन्यवाद सर. आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार थांबलेला आहे. उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे. असं काय वाटतं बरं नवीन दादा कोण होईल बारामतीत? नवीन दादा तेच होईल जशी जनता पाहते आजकाल बर की पुढचा विचार की आता विकास कोणाच्या हाती येईल आणि कोण चांगल्या प्रकारे विकास करेल. बरं काय वाटतं कोण विकास केला बारामतीचा? बारामतीचा विकास तसे शरद पवार साहेब आणि अजितदादा साहेब या दोघांनी पण केलेला आहे मिळून. बरोबर आहे. सध्या आता पिढी पुढचा विचार करून मला तर वाटतंय जास्त करून दादांचा विचार केला असेल. बरोबर आहे. आणि त्यांच्याकडे कल जाण्याचे जरा चान्सेस पण आहेत. बरोबर असं माझ्या दृष्टिकोनात. आता सध्या बारामतीमधील काय विकासाची कामं झालेत?
विकासाची कामं तशी भरपूर झालेली आहेत. शैक्षणिकदृष्ट्या पण विद्यार्थ्यांना, मी शैक्षणिक आणि व्यापारिक पण बोलतोय. बरोबर आहे. जेवढा विकास झाला आहे तेवढा म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ट्रॅफिकचं बघायचं झालं तर इतर शहरांनी ट्रॅफिकचं बरोबर आहे, सिग्नल वगैरे बाकी सगळ्या रोडच्या दृष्टीने सगळं रोडच्या, तसंच पोलीसची कारवाई पण अत्यंत तातडीनं होत आहे इथं पण. बरोबर आहे. गुन्हे घडतायत काय बरोबर आहे. सेफ्टीच्या दृष्टीने बारामती ऑलवेज सेफ आहे. सेफ मानले. ओके. पर लीड कोणाचं जास्त पडेल? लीड तसं म्हणायला गेलं तर लीडचा विषय एवढा येणार नाहीये, कारण की ही काटेची निवडणूक. अगदी बरोबर आहे. चुरशीच लढत होते नक्कीच, कारण एकाच पवार कुटुंबामधली ही लढत आहे, काका वर्सेस पुतण्या, त्यामुळे लीडचं कुणालाच काय सांगता येत नाही. ओके, धन्यवाद. नमस्ते. आता सध्या बारामती विधानसभा 2024चं वारं थांबलेलं आहे. जी पवार कुटुंबामधनं जी चुरशीची लढत होती, काका वर्सेस पुतण्या, यांचा उद्या निकाल लागणार आहे. तुम्हाला काय वाटतंय बरं, बारामती मधील नवीन चेहरा, नवीन दादा कोण होतील? दादा अजित दादा आमचा एकदम एक नंबरनंच विजय होणार आहे, कारण दादाचं काम आहे बारामतीत. बरोबर आहे. कुठल्याही आमदाराने महाराष्ट्रातल्या असं एवढ्या तालुक्यात काम केलेलं नाही. बरोबर आहे. दादाचं तालुक्यात काम आहे. बरोबर आहे. रस्ते, पाणी, लाईट ह्या बाबतीत दादाने भरपूर काम केलेलं आहे. बारामती तालुक्याचा एवढा विकास केलेला आहे की बाहेरची कुठलीही लोक आली तरी म्हणते की वा काय विकास केला आहे बारामती. अगदी बरोबर आहे. काय दादाची बारामती, बरोबर, अशी बारामतीची ओळख आहे. बरोबर आहे. त्यामुळं दादा 100% चांगल्या मताने निवडून येणार आहे. योगेंद्र दादा का नाहीत बरं? काम नाही हो, तो अजून तसे राजकारणात आलेला आहे. बरोबर आहे. ते बी साहेबामुळं ते थोडंसं मतं पडतील त्यांना. बरोबर आहे. तर दुसरा कोणी असता तर डिपॉझिट जप्त झालं असतं. लीड किती येईल दादाचं? दादा 70-80 हजारापर्यंत दादा जाणार की लीड. बरोबर, ठाम विश्वास आहे. हा, एवढा विश्वास आहे आम्हाला. बरं, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होतील? आता ह्याच्यातलाच कोणतरी होणार ना. बरोबर आहे. या विकास आघाडीमधलं कारण ह्यांचं सीटे लागणार आहे की. बरोबर आहे. बीजेपी, शिंदे गट, शिवसेना, बरोबर, आणि अजितदादा राष्ट्रवादी गट, बरोबर आहे. ह्यांचं सरकार बसणार आहे, हे 100% ग्रहित आहे. बरोबर आहे. हा, म्हणजे उद्या दणकून गुलाल उधळणार दादाचा आमच्या. धन्यवाद. उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे, जी लढत होती काका वर्सेस पुतण्या, यांचा उद्या निकाल ठरणार आहे. बारामती मधील नवीन दादा कोण होतील? अजितदादा. का बरं योगेंद्र दादा का नाही? दादाचं नवीन असल्यामुळं काय एवढं हे नाही, पण दादाचं पहिल्यापासून काम आहे. दादा किती लीडने निवडून येतील? सरासरी 50,000 60,000 60,000च्या मतं निवडून येतील. ओके, धन्यवाद. आता उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे, जी लढत होती काका वर्सेस पुतण्या, यामध्ये तुम्हाला काय वाटतंय, बारामतीत नवीन दादा कोण होतील? अजित दादा, दुसरं कोणच नाही. का बरं योगेंद्र दादा का नाहीत? नाही, ते अजून सध्या नवीन आहेत. बरोबर आहे. त्यांना आहे संधी, पण सध्या ते नवीन आहेत. पण दादा कसं मुरलेले आहेत आणि काम करणारे आहेत. दादांना लीड किती पडेल अंदाजी? माझ्या अंदाजी तर लाखाच्या वरच पडतील. लाखाच्या वर? हो, ठाम विश्वास आहे. हो, ठाम. बरोबर, धन्यवाद. उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे, जी लढत होती चुरशीची लढत, काका वर्सेस पुतण्या, काय वाटतंय बारामतीत कोण नवीन दादा होतील? थोडा माईक जवळ घ्या काका. दोन्ही आम्हाला सारखेच आहेत, पण अजित दादा निवडून येईल असं वाटतंय. बरोबर आहे. दादा किती लीडने निवडून येतील? हे काय सांगू शकत नाही, राजकारणातलं काय अंदाज नाही एवढं, त्यामुळे काय सांगू शकत नाही. चुरशीच लढत होती म्हणायचं हे. लढत तर दोघं घरातलीच आहे, त्यामुळे काय दोन्ही घरचे सारखेच आहेत आम्हाला. बरोबर आहे. सारखे दादा बी सारखे. बरोबर आहे. धन्यवाद. नमस्कार. उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे, जी चुरशीची लढत होती काका वर्सेस पुतण्या, ही उद्या लढत संपणार आहे. काय वाटतंय बारामतीचे नवीन दादा कोण होतील? नवीन दादा हे आमचे आदरणीय अजित दादाच होणार आहे. बरोबर आहे. योगेंद्र दादा का नाहीत? योगेंद्र दादा हे नवीन नेतृत्व आहे, आमचे अजित दादा जुनं नेतृत्व आहे. बरोबर आहे. दादा किती लीडने निवडून येतील? दादा कमीत कमी 80 ते 90 हजार मतांनी निवडून येणार आहे. हा ठाम विश्वास आहे. 100%. नमस्कार सर. बारामती विधानसभा 2024चं वार संपलेलं आहे. उद्या आपल्या बारामतीचा निकाल आहे, सगळ्यांचं लक्ष लागले. बारामतीत काय होणार आहे, कुठं बॉम्ब पडणार आहे? फिक्स MLA अजित दादाच आहे आणि त्यांचीच गरज आहे बारामतीला. किती लीडने दादा निवडून येतील? लाखाच्या तर पुढे 100% येणार. हा ठाम विश्वास आहे तुमचा? विश्वास आहे आम्हाला. म्हणजे उद्या गुलाल कोणाचा? दादांचा. मित्रांनो, आपण आता निघतोय. भरपूर लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिला. कोण उद्याच्या चुरशीमध्ये जिंकून येणार आहे हे आता बारामतीकरांनी अगोदर सांगितलेलं आहे. बारामतीकरांनी अगोदरच बॅनर झोकून ठेवलेला आहे. बारामतीकरांचं प्रेम भरपूर आहे माननीय अजितदादा पवार यांच्यावरती. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार आहे. नक्की हा व्हिडिओ बघा. सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नवीन चॅनलला नवीन व्हिडिओ बघत जावा. असेच चॅनलवरती आपले चांगले व्हिडिओ येत असतात. बघू शकता ही आपली सुंदर अशी आपली बारामती
सर्व लोकांच्या आपण चांगल्या प्रतिक्रिया घेतला. तर चला आता लवकरच निकाल आपल्याला सगळ्यांनाच कळणार आहे. त्या अगोदर लोकांनीच अगोदर बॅनर झोपून टाकलेला आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.